त्याला विभागीय क्रीडा संकुल जे आहे ना त्याला डेव्हलप करण्यासाठी सातत्यानं आमचे सगळे क्रीडा जिल्ह्यातले सगळे क्रीडाप्रेमी जे आहेत ते आमच्याकडे 3-4 बैठका झाल्या. माझ्याकडे संपूर्ण सिनियर सगळे खेळाडू सुद्धा त्या निमित्तानं आले होते. त्यामुळे 5 कोटी रुपयाचा निधी विभागीय क्रीडा संकुलाला सुद्धा डीपीटीसीतून आपण मंजूर केला. उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त खेळाडूंच्यासाठी ज्या सुविधा आवश्यक आहे ते आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. यापूर्वीच्या काळामध्ये खेळाला प्राधान्य देण्यापेक्षा खेळाला थोडंसं एकूणच शासकीय निधीमध्ये साईड ट्रॅक आम्ही सगळे करायचो. परंतु आता मेन ट्रॅक वरती जेव्हा खेळ येईल तरच खऱ्या अर्थानं नवीन पिढी सदृढ आणि सशक्त होईल. आज मगाशी तर आमचे कुसाळे सर आता इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढचे निघून गेले. परंतु कुसाळे सरांचा मुलगा की ज्यानं आंतरराष्ट्रीय पतीवरती ऑलिम्पिकमध्ये ज्या पद्धतीने देशाचं आणि महाराष्ट्राचं आपल्या सगळ्यांचं नाव सुद्धा काढलं, अशा पद्धतीचे अनेक मुलं आपण सगळेजण तयार करू शकतो. कारण तेवढी सामर्थ्य, तेवढा खूप चांगल्या पद्धतीची ऊर्जा आणि तेवढा कस लागेल अशा पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांच्याकडे आहे. ते सगळं काम आणि त्या सगळ्या नवीन कुसाळ्या मुलांचा आदर्श घेऊन सुद्धा आपल्या नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सगळेच जण चांगल्या पद्धतीचं काम करूया अशी विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवश्यक असतील त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी आपण सगळे निश्चितपणे तत्परतेनं काम करूया. एवढंच आज या सिद्धार्थच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी निश्चितपणे आपल्या सर्वांना सांगतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुडाळ गावातील आणि गुडाळ परिसरातील सगळी जुनी जाणती माणसं सुद्धा उपस्थित आहेत. सत्कार आणि कौतुक सिद्धार्थचं आहे. तर त्या निमित्तानं या परिसरातली सगळी खेळाशी निगडीत असणारी, खेळावरती कबड्डीवरती प्रेम करणारी सगळी जुनी जाणते खेळाडू सुद्धा इथे उपस्थित आहेत. खरं म्हणजे गावाचं वैभव काय असावं तर गावाचं वैभव म्हणजे तरुण पिढी. आणि ही तरुण पिढी जर सशक्त असेल, सक्षम असेल तरच आपण खऱ्या अर्थानं भविष्य काळामध्ये त्यांच्याकडे काहीतरी अपेक्षेने बघू शकतोय. आणि मला असं वाटतं की गुडाळचं हे जे काय वैभव आहे, हे गुडाळचं वैभव प्रत्येक गावानं अंगीकारलं पाहिजे. कारण राजकारणातल्या भूमिका वेगळ्या असतील परंतु कबड्डीच्या ग्राउंडवर मात्र गाव सगळं एक असतंय. आणि ते खेळ बघताना त्या खेळातून नवीन पिढीला प्रोत्साहन देताना ज्या पद्धतीची ईर्ष्या, ऊर्जा, मार्गदर्शन, प्रोत्साहन गुणांकडे देत आहे ते बघितल्यानंतर मात्र निश्चितपणे प्रत्येक गावकऱ्यांनी ते शिकावं आणि तो आदर्श घेऊन आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करावं. अशा पद्धतीचं काम आपण करताय. त्या सगळ्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन सगळ्या कामांमध्ये सुद्धा ज्या साधन सूचिता तयार करणं आवश्यक आहे त्या सुद्धा करण्यासाठी आमच्या सगळ्यांची कबड्डीच्या एका मॅच साठी सुद्धा अनेक वेळा कबड्डीसाठी विशेषतः गुडाळ असेल, अनाजी असेल, पलीकडच्या बाजूला सडोली असेल, कौलव असेल, ही सगळी गावं, घोटवडे असेल, ही सगळी गावं, तशी तारळे विशेषतः ही सगळी गावं जी आहेत ती कबड्डीसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. खूप चांगल्या पद्धतीने यश मिळवणारे एकापेक्षा एक अशी दैदिप्यमान सगळे खेळाडू हे आपले आहेत. आणि विशेषतः प्रो कबड्डी सुरू झाल्यापासून त्या प्रो कबड्डीच्या टीम मध्ये जी काही चमकणारी मुलं आहेत त्या प्रो कबड्डीमध्ये चमकणाऱ्या मुलांमध्ये सर्वार्थानं आपल्या पट्ट्यातली मुलं खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होतात. हे आमच्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाचं आहे. भविष्य काळामध्ये आमच्या नवीन पिढीतल्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने कबड्डीमध्ये स्कोप येईल अशा पद्धतीच्या या सगळ्या स्पर्धांमध्ये आमची मुलं यशस्वी होत आहेत आणि भविष्य काळामध्ये त्यांचं करिअर सुद्धा त्या निमित्तानं घडतंय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड होण्यासाठी ज्या पद्धतीने DC लडके टीमच्या सगळ्या मुलांनी खूप चांगलं काम केलं आणि त्याच्यामध्ये संग्रामसिंह पाटील साहेबांचा चिरंजीव सिद्धार्थ सुद्धा त्याच्यामध्ये यशस्वी होतोय. हे आमच्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाचं आहे.